नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. तर अनेक ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. आता जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार तर या संदर्भात मंत्री आदित्य तटकरे यांनी जी घोषणा केली आहे तर ही आपण पाहूया. पण मी स्वतःला म्हणजे भाग्यशाली समजते की मंत्री म्हणून काम करण्याची संधी तर मिळालीच. पण कधीही मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी कुठेही विभागाकडे दुर्लक्ष केलं नाही. उलट अधिकाधिकच संधी देऊन कसा हा विभाग अजून मुख्य प्रवाहात आणता येईल, महिलांना कसं मुख्य प्रवाहात आणता येईल, ही संधी त्या निमित्ताने आणि त्या संधीचं एक सोनं करण्याचा प्रयत्न विभाग म्हणून आम्ही केला. तर महिलांमध्ये या योजनेसंदर्भातला एक आनंद आहे. त्यांना एका गोष्टीची कुठे ना कुठेतरी एक कमतरता जाणवत होती, ती म्हणजे की योजना अनेक आहेत, पण महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही पहिली योजना ठरलेली आहे, ज्याचा एक आनंद त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि तो आनंद त्यांनी मतदानाद्वारे व्यक्त केलेला आहे. आणि जो आनंद त्यांनी व्यक्त केला आहे किंवा जो विश्वास त्यांनी 3 लाडक्या भावांवर दाखवलेला आहे, महायुतीच्या सरकारवर दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कधी आम्ही तडा जाऊ दे. आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख, त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर अशा प्रकारे येथे पाहू शकता की लाडक्या बहिणीला जानेवारी महिन्याचा हप्ता वितरण. तर या संदर्भात आदित्य तटकरे यांनी देखील सांगितलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे आणि याच्याच पार्श्वभूमीवरती डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आला. तर यात सर्वच लाडक्या बहिणींना उत्कंठा लागलेली आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होईल. सोशल मीडियावरती अनेक मेसेज आहेत, अनेक व्हिडिओज आहेत. तर याच्यामध्ये पाहू शकता की याच्यामध्ये संक्रांतीपर्यंत पैसे जमा होतील किंवा पैसे जमा झालेले आहेत. तर असे अनेक व्हिडिओज दिवसाला व्हायरल होत आहेत, परंतु याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे आणि याच्या संदर्भात अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. आपण व्हिडिओ पाहिलाच असेल की आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की सध्या ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याच ठिकाणी असणाऱ्या लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी 5 निकषांच्या आधारे केली जाणार आहे. एक म्हणजेच त्यांचं चारचाकी वाहन त्यांच्या घरच्यांच्या नावे आहे का, त्याचबरोबर दुसरं म्हणजे दुबार नोंदणी झालेली असेल, तसेच तिसरी बाब म्हणजेच की 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल आणि चौथं म्हणजेच स्थलांतरित झालेल्या लाडक्या बहिणी आणि पाचवं म्हणजेच केंद्र सरकारकडून आधार व्हेरिफिकेशनचं एक परवानगी घेण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे या 5 निकषांच्या आधारे ही तपासणी केली जाणार आहे. तर लक्षात घ्या, सरसकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही तपासणी केली जाणार नाही आहे. ज्या ठिकाणी तक्रारी प्राप्त होतील त्याच ठिकाणच्या असणाऱ्या लाडक्या बहिणींना या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सामोरं जावं लागणार आहे आणि त्यामुळे जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होण्यास उशीर होणार आहे. तर आदित्य तटकरे यांनी देखील सांगितलं की मंत्रिमंडळ बैठक होईल, त्याच्यामध्ये निर्णय होईल की कधी वितरित करायचा तो. तर लक्षात घ्या, अपेक्षित आहे की जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर तारीख ठरवली जाईल. तारीख ठरवल्यानंतर हप्ता वितरण केला जाईल आणि संपूर्ण माहिती की जी महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. काही जण सांगत आहेत की 2100 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. हप्ता मिळणार एवढं कन्फर्म, परंतु अद्याप तारीख डिक्लेअर झाली नाही आहे. अपेक्षित आहे की जानेवारी महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे त्याला वेळ होईल. त्यामुळे साधारणतः जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत हा जो लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो देखील मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. महाराष्ट्राच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या संदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.